तुमच्या मोबाईल मधल्या ब्लूटूथचं नाव एका राजाच्या दातावरून ठेवलं गेले. हो, ही गोष्ट तितकीच इंटरेस्टिंग आहे. वर्ष होतं 1996. त्या काळात दोन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जोडायचे म्हणजे वायर हाच एकमेव पर्याय. वायराशिवाय कनेक्शनची तर कल्पनाच नव्हती. तेव्हा जगातील 5 मोठ्या कंपन्यांनी मिळून ठरवलं, एक अशी वायरलेस टेक्नॉलॉजी बनवूया जी सर्वत्र चालेल. पण प्रश्न होता, नाव काय ठेवायचं. अचानक एका इंजिनियरने एका डेन्मार्कच्या जुन्या राजाची गोष्ट वाचली. त्या राजाचं नाव होतं हराल्ड गोर्मसन. त्याचा एक दात निळा होता, म्हणून लोक त्याला म्हणायचे हराल्ड ब्लूटूथ. तो राजा काही साधा नव्हता. त्याने दोन विरोधी देश डेन्मार्क आणि नॉर्वे एकत्र करून एक नवीन साम्राज्य उभं केलं. राजा दोन देश जोडतो आणि नवी टेक्नॉलॉजी दोन डिव्हाइसेस जोडते. किती परफेक्ट कनेक्शन आहे. म्हणून नाव ठेवलं ब्लूटूथ. ब्लूटूथचा लोगोही त्या राजाच्या वायकिंग रून्स लिपीतल्या अक्षरावरून बनवला आहे. म्हणजे तुमच्या मोबाईल मधल्या ब्लूटूथ फक्त टेक्नॉलॉजी नाही, तर एक इतिहास आहे. स्टोरी आवडली असेल तर शेअर करा आणि कार्यारंभला फॉलो करा.